सर्वस्यार्थे स्वविज्ञास्य ते ब्रह्मविदा अधिकवै मुह्यन्ति यस्मिन् ते योऽविदां धारयन् यत्र मनोनि जरी उत्साहे याते वांजाए किते ऐको मत्सरवाहे कुबोला। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणांजली बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महाग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 232 विचारांचा करत आहोत. विचार आहे असली संपत्ती. मानवाने जरी उत्साह याते वाणी जाए, म्हणून कोणी जर मोठ्या उत्साहाने वेद हा अपौरुषय आहे, नित्य आहे आणि भ्रमक्रमाला दोषाने रहित आहे. म्हणून वेद हा विश्वास ठेवण्याला योग्य आहे असं वेदाचं वर्णन जर कोणी एखादा करू लागला, त्याचप्रमाणे ईश्वराचंही वर्णन करू लागला वेदाप्रमाणे. का ईश्वर जो आहे तो जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे, सर्वज्ञ आहे, सर्वांचं त्याला कळतं, सर्व शक्तिमान आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, सर्व शक्तिमान फक्त एक परमात्मा आहे. सत्य काम, ईश्वराच्या ठिकाणी असत्यता नाही. जीव या सगळ्याच्या विरुद्ध आहे. सत्य काम, सत्य संकल्प, ईश्वराचा संकल्प कधी फेल जात नाही, जीवाचा कधी सक्सेस होत नाही. संकल्प करत नाही असं नाही, जीव सुद्धा सतत संकल्प विकल्प करत राहत. विनाकारण होत तर काहीच नाही, पण कुठे करत राहत. जीवाचा स्थायी भाव आहे, कुठे करत राहत. शिवाय ईश्वर पूज्य आहे.
असं जर वेदाचं आणि ईश्वराचं वर्णन कोणी करू लागला, त्याचप्रमाणे हे दोन झाले, पुन्हा तिसरं सूर्याचं वर्णन करू लागलं की सूर्य हा तेजपुंज आहे. सूर्याच्या तेजाने सर्व जगाचं कार्य होत. अर्थात सूर्य जो आहे तो अत्यंत कार्य करण्यामध्ये सूर्याच्या ढिल्लाई नाही. कधी रजेवर जात का कधी गेला रजेवर, आपल्या आले तिकडेच गेले. आपली अशी परिस्थिती आहे ना. तसं सूर्याने कधी टाळाटाळ केली का, आले तिकडेच गेले. असं कधी सूर्य करतो का? आणि केला असतं तर काय झालं असतं? थोडा वेळ जर सूर्याचा उदय झाला नाही तर काय होती जगाची परिस्थिती कल्पना आहे? महाभारताची कथा आलेली आहे. शांडिल्य आणि नर्मदा या दोन बहिणी होत्या. त्याच्यामध्ये शांडिल्य जी होती तिचं लग्न झालं नर्मदेचं, मला वाटतं, आणि ती पती सेवा करणार, तिचं लग्न झालं नव्हतं. गंमत लक्षात घ्या, सूर्याकरता सांगतो. पण ती पतीच्या सेवेने तिच्यात सामर्थ्य निर्माण झालं. दोघींची एकच पर्णकुटी, मध्ये फक्त गवताचा पडदा टाकला जायचा आणि इकडच्या बाजूला ते इकडच्या बाजूला वेगळी वेगळी दारं. त्या झोपडीला लागली आग. ती अर्धी जळाली ना अर्धी राहिली. एकच गावताच येते पर्णकुटी. हिला म्हटलं हिनं काहीतरी चीट टुकलेलं. माणूस शेवटी काय करणार? माणसाच्या मनात काय येईल त्याचा अंदाज कधी लागत नाही. काही मनात येत, देवाबद्दल नाही, संसाराबद्दल काय मनात काय संकल्प विकल्प करत राहील. आणि सदा घडलेलं संसारातच. साधू संतांचं वेगळं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. त्याच्या उलट जीवाचा भक्ताची अशी स्थिती आहे. बाकीच्यांची संसार ध्यानी संसार मनी जागृती स्वप्नी एक, म्हणून नरकाला जातात. चिंतन परमात्म्याचं नसतं, संकल्प विकल्प फार. तिनं विकल्प केला याच्यावर की हिनं काहीतरी केलं चेटू. ती म्हणजे मी कशाला चेटू, तू कोण काय परखी शत्रू आहे माझी, तू बहीण आहेस माझी. मग हे कसं झालं? म्हणजे मी पतीची सेवा करतो. त्या सेवेचा प्रभाव असं म्हणून एवढा सेवेचा प्रभाव आहे. म्हणजे एवढा सेवेचा प्रभाव. मग तिने लगेच संकल्प केला. सकाळी स्नान करून ती मारुतीच्या दर्शनाला जात असते. पहिल्याने ज्याचं तोंड पाहिजे त्याला मी माळ घालेन असा संकल्प. सकाळी पहाटे स्नान केलं, पूजा अर्चा केली, गेली मारुती. तिथे एक जख्ख महारोगी पाहिला.
वय झालेला, धड दिसत नाही, ऐकू येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही नीट, हिचा तर संकल्प आहे. ज्याचं तोंड पाहिजे त्याच्या गळ्यात माळ, माळ घेऊनच गेली, तुळशीच नाही फुलाची, आणि त्याच्या गळ्यात घातला. मी त्याला ओरडून सांगितलं, चला आता आमच्या बरोबर. ते म्हणलं काय, कोण आपण? तर म्हणले मी शांडिल्य आहे. मग मग काय म्हटलं, आता चला मी तुम्हाला माळ घातलं, ओरडून सांगितलं. तो म्हणला काही विचार आहे का डोक्यात आपल्या? तुमचं वय, माझं वय, काही विचार? आता आम्ही तिकीट काढलेलं आहे, कधी नंबर लागेल सांगता येत. ते म्हणले तसं काही नसतं, कोण तिकीट काढतं कोणाचा नंबर लागतो काही सांगता येत. तसं काही सांगू नका, मी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे चला. घेतलं, पाठशेन गेली कर्णकुटीमध्ये, आणि सेवा सुरू झाली. त्याला रोज कपडे बदलायचे, स्नान घालायचं, त्याला काय औषध उपचार सगळं काही करू लागली. ते झालं. मुखामध्ये भगवत चिंतन आणि हाताने सेवा होता होता. मग ती पुढा रोज सकाळीच फिरायला न्यायचं, मोकळ्या हवेत. मोकळ्या हवेत आता पुन्हा फिरायला न्यायचं. होता होता एक दिवशी असे फिरायला चालले होते, तिकडून एक राजवेश्या येते, 10-5 बाया तिच्या बरोबर, अति सुंदर होतं. याला थोडं दिसू पण लागलं. कोण आहे म्हटलं? ते म्हणजे राजवेश्या. माझं मन तिच्यावर गेलं. ते म्हणजे बरं आहे का, आता मी पत्करलं का सगळे पत्करतील ते काय? वेळाच आहे. पण पतिव्रता, इच्छा तर पूर्ण करायची. झालं अशा प्रकारे. मग ती सकाळी सर्व आटोपले की तिच्या दारात जाऊन बसायची. काय दारात जाऊन बसायची. तिने बाहेर आली की पाहू कोण मी सांगितल्या, इथं कशा आलीस? तिने सगळं इतिहास तिला सांगितलं. असं असं झालं. काय हरकत नाही म्हणजे घेऊन येतात. तिला खूप आनंद झाला. ते लांब राहत. मग हिने त्याला पाठशी घेतलं आणि चालली. चालली तर पुढे मांडव्य ऋषी होते. ते मांडव्य ऋषीला सुळावर दिलं होतं, आणि ते योगाच्या सामर्थ्याने असे आधार होते सुळावर. आधार होते योग सामर्थ्य. डोळे झाकून चिंतन चालू. हिला काही भानच नाही त्या नादामध्ये. आणि त्या बाबाचा लागला धक्का त्याला, आणि धक्का लागला की तो सूळ त्याच्या पोटात दिसतो. शाप दिला त्याने. कोण आहे? तिला सूर्योदयाला वैधव्य प्राप्त होईल. सगळं झालं. सूर्योदय झाला की सूर्योदयाला वैधव्य प्राप्त. ते म्हणजे वैधव्य मला सूर्य कसा उगवते ते पाहते. कथा आहे म्हणजे घडलेल्या गोष्ट. तशीच जंगलात गेली आणि अनुष्ठान सुरू केलं. सूर्य कसा उगवते ते पाहते. मी कसं काय सांगितलं का, सूर्य कधी जातो काय, पण असता जाता रवी धरवेल
सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. सूर्य उगवताना आणि अस्ताला जाताना त्याची बी कथा आहे मोठी, लावून द्या. काय कथा सांगितलं ज्ञानेश्वर जायला. सूर्य उदयाला येतात आणि तिनं थांबवलं आणि अस्ताला जाताना एकाने थांबवलं. तेव्हा कसा उगवतो म्हणजे सूर्य पहा, सामर्थ्य आहे. झालं तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. 6ला सूर्योदय होतो, 6 वाजले, 6:15 झाले, 6:30 खंडळणं सगळा जग पृथ्वीवर. सूर्याचा उदय झाल्याचं सगळं बेकारी. 7 वाजले ना 8 वाजले, सूर्याचा उदय होईना, हलकल्लोळ झाला सगळा पृथ्वीवर. थांबवलं सूर्याला, थांबावं लागलं सूर्याला. थांबत नाही पण थांबावं लागलं. तिची देवावरी सत्ता. योग्य सगळे देव आले. देवाच्या स्त्रिया पण आल्या, लक्ष्मी, पार्वती, सावित्री. ए बाई म्हणली काय लावलंस तू म्हणली काय लावलं म्हणजे अगे जगाचा नाश झाला. मला जर वैधव्य प्राप्त होत असेल, नवरा जात असेल तर मला जगाचं काय करायचंय. मी जगाचा विचार करत नाही, माझ्या नवऱ्याचा विचार करतो. काय त्याचं वय, काय ती भानगड, नवऱ्याचा विचार करतो. अगं असं करू नको, परवानगी दे सूर्याला. घेणार नाही म्हटली. बरं म्हटलं मग असं करतो. म्हणले काय करू, तुला 1 सेकंदाचं वैधव्य प्राप्त, ते आपण सगळं वाटून घेऊ. तसं असेल तर मग तेवढं तरी सहन करशील ना, थोडा सेकंद. ते म्हणले काय हरकत. दिली परवानगी सूर्याला. थांबत नाही रे म्हणजे जरा सांगतो, पण थांबतो तपस्व्याला. थांबावं लागलं. जरत्कारूची फार मोठी कथा आहे, महाभारतातच आहे. सूर्योदय झाला किती गेलं तुला 1 सेकंद पुरता. पुन्हा सर्व देवानी वरदान दिले होतं जीवन. आता मात्र तरुण ताज, अगदी तेजपुंज, निरोगी, ऐश्वर्य संपन्न. पण आता ते वैधव्य वाटून घ्यायचं तर तेवढं सेकंद. मग त्याची वाटणी केली 4 ठिकाणी. झाडाच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी, अजून एक कोणत्या ठिकाणी लक्षात नाही माझ्या, आणि स्त्रियांच्या ठिकाणी. तो जो तो वैधव्य ते येतो वाट्याला, ते हे 4 दिवस, ते 4 दिवस आहे. त्या बाईची ती वाट. मला मुद्दा काय माझी कथा सांग. सूर्य हा कधीही कोणाकरता थांबत नाही, पण तपस्या करता थांबतो. पुण्यवंता करता त्याला थांबावं. असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. पर त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. तुकुंबऱ्याचा अभंग. सूर्याला सुद्धा आपल्या सेवेच्या जोरावरती थांबता येतं, थांबावं लागतं. आणि म्हणून
जर सूर्य थांबला तर दुःख प्राप्त होईल जगाला, आणि सूर्यामुळे सर्वांना सुख प्राप्त होईल. सूर्यामुळे अमरत्व प्राप्त होतं. अलौकिक आहे सूर्याचं वर्णन. अर्थात पण जर कोणी एखादा विद्वान असेल तर तो सगळ्याचा मत्सर करतो, की तो ऐकून मत्सरवा हे फुगू लागे. त्याला सूर्याचंही बरं वाटत नाही, ईश्वराचं नाही, वेदाचं नाही, मत्सर करतो तो. अशी एक व्यवहारात म्हण आहे, दीड दानन बाबू उताना. घर में नहीं दाना पण बाजीराव म्हणा. विद्या थोडी बिरुदे गाढी. नाथराय विद्या थोडी असते पण लटाबळच जास्त दाडातून गळ्यातून बांधलेला असतो. तसे एखादा थोडा विद्वान असला की तो सगळ्याचा मत्सर करतो. वेद काय करतो? माझ्या पुढे वेद म्हणतो. कोण सूर्य माझ्या पुढे, कोण ईश्वर? हा सगळ्याचा ईश्वर. मत्सरो आहे, त्याला दुसऱ्याचं महत्व सहन होत. आजही लोकांना नाही सहन होत. कोणी महाराज असेल कोणी असं एकमेकाचं महत्व सहन होत नाही. खरं तर असं आहे, एकमेकाला पाहिल्यावर किती आनंद होत असतो. माळकरी गंधवाले पाहिले आनंद होतो. पण महाराज लोकांनी एकमेकाला पाहिलं की बोकडासारखे तंपतात. वाईट म्हणू नका, परिस्थिती अशी आहे. माझ्यापेक्षा कोणी विद्वान नको, मी सगळ्यात पाहिजे विद्वान. गेला तिथे सगळं बोंबाला पार मार. मी म्हणता ब्रह्महत्या कोटी आणि येऊन पाठी थापली. विद्वान विद्या थोडी परी विरुदे गाडी. त्याप्रमाणे एखादा असा असतो की तो त्याला दुसऱ्याचं महत्व वर्चस्व खपत तो मत्सर द्वेष करत राहा. मत्सर आणि द्वेष जर करत असेल तर परमार्थ झाला का? तेच तर चाललाय विषय आपला. काय विषय चाललाय? विषय काय चाललाय? आसुरी संपत्ती. हे आसुरी संपत्तीचे लक्षण आहे. द्वेष, मत्सर वगैरे त्याला ना वेद सहन होत, ना ईश्वर सहन होत, ना सूर्य सहन होत नाही. माझ्यापेक्षा कोण तेजपुंज, माझ्यापेक्षा कोण विद्वान आहे वेद, माझ्यापेक्षा सत्ताधीश कोण आहे? मत्सर मीच काय तो. या जगामध्ये वेदापेक्षाही सर्वज्ञ आहे, सूर्यापेक्षा तेजपुंज आहे, ईश्वरापेक्षा सत्ताधीश आहे. बायको बेनका ती मारी ती रोज, आणि तो म्हणतो मी ईश्वरापेक्षा सत्ताधीश आहे. याची सत्ता बघा. ईश्वरापेक्षा पूज्य आहे म्हणतो मी. सूर्यापेक्षा तेजस्वी आहे. माझ्याजवळ असणारी जी काही संपत्ती आहे, विद्या आहे, सार्वभौम राजापेक्षाही मी श्रेष्ठ आहे. आणि मीच अमर आहे. अमर आहे ही गोष्ट खरी. तो कोणत्या भावनेने म्हणतो मला माहित नाही, पण मी अमर आहे म्हणतो. अमर आहे ही गोष्ट मला मान्य आहे. असं असताना जगाचं काय म्हणून वेड्यासारखं माझ्या पुढे वर्णन करता? वेदाचं, ईश्वराचं,
सूर्याचं कोण? मी यांना मानत नाही. ही आहे आसुरी संपत्ती. लक्षात घ्या. असं मनामध्ये मानून जो गर्विष्ठ होतो, गर्वाचं शिखर बनल्या जातो, ती आहे आसुरी संपत्ती. ही आसुरी संपत्तीचं लक्षण आहे अभिमान. म्हणे ईश्वरा ते खाये, तया वेदा विषसूये, गौरवा माझी त्राय भंगित असे. म्हणे ईश्वरा ते खाये, आणि तो म्हणत राहतो ईश्वराला सुद्धा खाऊन टाकेल मी. कोण ईश्वर? मी ईश्वराला मोजत. काही लोक बोलतात, तुम्ही ऐकलं कोणाचं? ऐकलं कोणाचं ऐकलं? असं तर जास्त काय दारुडे असं म्हणतात. असं कोणी कसं काय म्हणत? त्या धुंदीत म्हणतात ते, कोणी म्हणत नाही असं काय. हो, कोण ईश्वर? मी सर्वांचा ईश्वर आहे. खाऊन टाकेल मी ईश्वराला. ईश्वरा ते खाये ओवीच आहे. तया वेदा विषसूये, आणि वेदाला विष घालून मारून टाकेल. वेदाला विष घालून मारून टाकेल. गौरवा माझी त्राये भंगीत असे. असं तो बोलतो आणि स्वतःच्या शक्तीचा नाश करून टाकतो. असं बोलणं म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी असणारी थोडंसं तेवी नष्ट होत. खरं बोलणं आहे, पण ही आसुरी संपत्ती आहे ना. अर्थात आपलं महत्व वाढवण्याकरता ईर्षेनं, मत्सराने, द्वेषाने कल्याणाचा आधार असणारा परमात्मा त्याचीही निंदा करतो. त्यालाही जुमानत, वेदावर कधी विश्वास ठेवत, सूर्यालाही मानत, असे जे लोक असतात त्यांचा नाश लवकर होतो. गौरवा माझी त्राय भंगीत असे. नाश होतो लवकर. असे कसे राहतील जास्त? पुन्हा दृष्टांत. पतंगा नावळे ज्योती, खाद्योता भानुची खंती. पतंगा नावडे ज्योती. दिवा आवडत नाही पतंगा. काजव्याला सूर्य आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे काजव्याचा उत्सव झालेला? काजवा महोत्सव कुठे झाला? हजारो लोक जमले होते तिथे. सगळे काजवेच चमक चालू आहे. काजवा महोत्सव. रात्री असं सगळे तिकडे दिवे लाईट लावले. काजवे. तो काजवा कुणाला कमी समजतो? सूर्याला. सूर्याला. खद्योता भानुची खंती. याला समोर त्याला अंधारात, त्याच्या माग प्रकाश आहे भुंड्याचे काही. त्याला माहितीही नाही प्रकाश त्याचा, पण तो म्हणतो सूर्य माझ्यापेक्षा कमी आहे. माझ्या पुढे सूर्याची काय किंमत आहे? आणि पुढे तर तुला प्रकाश आहे का? का तिची वेळी अपांपती वैरी केला. टिवटिवी जी असते ना, टिवटिवी, ती नदीच्या समुद्राच्या काठावर अंडे घालत असते. ते समुद्राची लाट आली आणि ती अंडे गेले बाबा. ते आलं चारा घेऊन, तर अंडे कुठे नाही.
समुद्राने काम केलं काय? आणि तिने शत्रुत्व कोणाशी मांडलं? समुद्रच आता मी ठेवणार नाही, आटून टाकला. आणि चोरशीनं पाणी घ्यायचे, किती बसायचं चोरशीत पाणी? वादीवर आणि बाहेर फेकायचं. चोरशीनं घेत टाकायचं, बाहेर फेकायचं. समुद्र ठेवणार तर कधी आठवायचं. पण लक्षात ठेवा, माणसापेक्षा पशु पक्षी, मी तुम्हाला नेहमी सांगितलं, माणसासारखी वाईट जात नाही, भेदी जात नाही, नीच वृत्ती माणसासारखी नाही कोणाची. कळलं का? कालचाच अनुभव आहे, फार लांब नाही, परवा. नीच वृत्ती माणसाची आहे. काय काय सांगत होतो? कशा करता सांगत होतो? टीव्हीचं उदाहरण सांगा. काय विचारता? जेवढे जगामध्ये पशु पक्षी आहेत तेवढे जमा झाले. काही एकही लक्षात ठेवा, एखाद्या पांढऱ्याला किंवा माकडाला तुम्ही मारा, एखाद्या कावळ्याला मारा, हजारो कावळे जमतात. काही एकी आहे. माणसं श्रेष्ठ करते. माणसं कोणाचं काही श्रद्धा नाही तर आपलं दार लावून जेवण हात शेपूट घाल्या, दार लावून ते जाऊन तिकडे आपलं काय करायचं. पण पक्षाला केवढा अभिमान. एक पक्षी कावळा मारला तर काय होतं ते बघा तुम्ही, तुम्हाला वागता येतं. सगळे पक्षी जमले, गरुडा सुद्धा, आणि तिला सहकार्य. समुद्र प्रसन्न झाला. हो, करा एकेचा विचार आपला गुंडा निघाली मग लुटला. गुंड झाले कार्यकर्ते त्याच्यात हे करते मूर्खंडा. का कळलं? गुंडशाही कळली का नाही? कुठं कळली? गुंड झाले फार करते अत्याचार, गावागावात भांडणं लावती, आपण लांबून गंमत पाहती. करा एकीचा विचार आपला गाव गुंडाने गरीब लुटला. कळतं माणसं? पक्षाला जे कळतं लक्षात, ते माणसाला कळत. पशुपेक्षा माणसं. मग राग येतो नाही ना? येतो नाही. माणसं खालच्या दर्जाची आहे म्हणून सांगतो, नसलं येत. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी टीव्हीचं उदाहरण दिलं की टिटीवीने आपाम पती वैरी केला. समुद्राला जसं वैरत्व केलं समुद्राशी, पण तिनं ते काम केलंच. इतकी त्यांची एकी असते असो. तेव्हा असं एक उदाहरण सांगतात आसुराबद्दल. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पुंडलिक वरदा